हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता ना मला सकाळची सगळी कामं वगैरे माझे आवरलेत. म्हणजे झाडू, फरशी, देवपूजा हे सगळं झालेलं आहे क्लीन. आणि आता मला ना म्हणजे हे कपडे पण धुवून घेतलेले आहेत. मी आता कपडे वाळत घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागणार आहे, कारण सुट्टी आहे ना आता पोरांना. तर रुटीन माझं थोडंसं चेंज झाले. तर आता भाकरी बनवणार आहे. सकाळचा टिफिन वगैरे त्यांना दिला आहे. भाकरी बनवणार आहे, पिठलं बनवणार आहे आणि त्याच्यानंतर गवारीची भाजी थोडीशी बनवायची आहे. पण म्हणलं चला अगोदर कपडे वाळू घालून येते. कारण काय माहिती का, आता म्हणजे जास्त जर ऊन झालं ना तर कपडे बघा, ऊन तर जास्त आहे पण कपडे ना उन्हामध्ये जास्त पांढरी पडते. त्यामुळे सकाळचं जे 10-11 वाजताचं ऊन असते ना त्याच्यामध्ये कपडे मस्त असं सुकून निघतात आणि पांढरे पण पडत नाहीत. आणि सकाळ सकाळी कपडे धुवून एकदा निवांत झालं ना की मग काम झाल्यासारखं पण वाटते. म्हणून सगळी कपडे मी सकाळीच निर्म्यात घालून मस्त अशी धुवून वगैरे घेतली होती. कारण गावाला गेले ना भरपूर अशी कपडे पडली होती तिकडं. म्हणजे तिकडे गेले ना आपण जायचं म्हणून सगळे ड्रेस वगैरे काढले होती, ह्यांचे पण आणि पोरांचे पण. तर काय केलं, ह्यांच्या अगोदर सगळे कपडे धुवून घेतली आणि म्हटलं ते जसं जशी धुईल तसं वाळत घालून टाकावं. म्हणजे कसं जागा पण शिल्लक राहत, म्हणजे शिल्लक राहील. कारण ही कपडे जोपर्यंत मी ती धुईल तोपर्यंत ही कपडे वाळून जातील. तर टेरेसवर ना तसं भरपूर जागा आहे कपडे वाळत घालायला. पण काय आहे, माझी जी वळण आहेत ना ती एकच अशी वळण बांधली मी, कारण एवढी जास्त कपडे नसतात. पण कधी मध्ये असं गावाला गेलं ना आधीमध्ये तर मग काय होते माहिती का, तिकडं आपण सगळे आपले नातेवाईक भेटतात. मग आपण तिकडे गेले की बोलण्यातच दंग असतोय असं म्हणलं तर चालतंय. काय होते माहिती का, आपण जास्त म्हणजे असं कामाकडे लक्ष देत नाही. कपडे ही मी तर काय केलं माहिती का, जी काय कपडे होती ना ती एकदम इथून धुवून नेलती, स्वच्छ धुवून इस्त्री वगैरे करून. आणि तिकडे गेलं ना ती कपडे तिथले धुतलीच नाहीत अशी. म्हणजे जी काय डेलीला आपले लागतात ना कपडे तेवढीच धुवून घेतली मी. आणि जी काय पॅन्ट शर्ट ही आहेत ना तसेच आणले. तर ते इकडे मस्त असं पाण्यात, इकडं पाणी भरपूर असते. गावाकडं कसं म्हणलं आता माणसं पण आपली सगळी ओळखीची येतात आणि थोडं आपल्याला तेवढं काय वेळ भेटत नाही ती कामं करायला. म्हणून सगळं मी इकडं आल्यावर सगळी कपडे बॅगा सगळ्या 2-3 बॅगा कपडे होते सगळे स्वच्छ धुतलेत. एक दोन अशा बॅगा प्रत्येक पोरांच्या वगैरे होत्या बघा. तर कसं आहे, मला गावाला जाताना पण भरताना पण तेवढाच ताप आहे आणि गावावरून आलं ना आपण तरी पण तेवढाच ताप आहे. पण जाऊ द्या, आपण गावाला कधी तर 6 महिन्यातून वर्षातून वर्षातून एकदाच जातो आम्ही, जास्त पण गावाला जात नाही. तर त्याच्यासाठी भरपूर दिवस राहतो आम्ही, त्याच्यामुळे कपडे जास्त पडते. तर मला आता इथं भाकरी बनवायची होत्या, थोडासा चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर भाकरी बनवायला घेतल्या. सकाळी टिफिन दिलं तर त्यामुळे जास्त काही भाकरी बनवायच्या नव्हत्या, 3-4 भाकरी बनवून घेतल्या आणि थोडंसं पिठलं पण बनवायचं होतं. तर पिठल्यासाठी काय केलं माहिती का, लांब लांब कांदा चिरून घेतला, शेंगदाणे आणि हिरवी मिरची ही भरपूर टाकलं. कसं आहे माहिती का, आमच्या ठेचा करण्याच्या ऐवजी ठेचा काय जण ठेचा पण टाकते हिरवी मिरचीचा. मी डायरेक्ट असं बनवून घेतले आणि ही काय रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली नाही. कधी कधी काय होते माहिती का, व्हिडिओ काढताना ना आपल्याला तेवढा वेळ भेटत नाही, काही तर अर्जंट काम असते. त्यामुळे मी हाय असं बेसन बनवलेलं तुम्हाला दाखवले बघा. तर कढीपत्ता हे सगळं घरचंच असल्यामुळे ना टेस्ट पण छान येते एकदम. तर त्याच्यानंतर म्हणलं थोडंसं मग पूर्वानं कॉफी बनवली ती. तर नंतरनं परत चहा झाल्यानंतर तो नंतरनं कॉफी घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता थोडीशी गवारीची भाजी पण बनवायची होती. तर गवारी एकदम असं स्वच्छ करून ठेवलेली होती, फक्त त्याला थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आता म्हणलं भाजीला फोडणी घालावं, तर काय शेंगदाणे पण संपले होते. कसं आहे माहिती का, गावाला गेलं ना आल्यानंतर आपली खूप धांदल उडते. काय होते घरामध्ये जरी कितीही व्यवस्थित करून गेलं ना, काय म्हणजे तिकडून आलं ना काय काय कामं करावं काय सुचत नाही. काय होतंय, भरपूर घर पण मोठं असलं की साफसफाईला वेळ जाते, भांडी भरपूर असली की भांडी घासायला वेळ जाते. आणि त्याच्यानंतर किचनमधले ही जे काय भाज्या निवडून ठेवणे किंवा शेंगदाणे भाजणे किंवा असं काय वर उन्हात वाळण वगैरे वाळत घालणं, ही सगळी कामं माझी तशीच राहून गेली ती. मग जसं जसं मला वेळ भेटेल ना तसं तसं मी सगळं करून घेतले. आणि त्याच्यानंतर हे सगळं झालं ना तर मग काय केलं, 2-3 कांदे, 2-3 टोमॅटो, थोडीशी हळद हे सगळं टाकून घेतलं. हे म्हणजे कसं आहे, टोमॅटो थोडं जास्त घालते मी गवारीला, आमच्यात आवडते म्हणून. आणि घरचं काळं तिखट, बाकीचे ना असे म्हणजे जास्त मसाले मी घालत नाही. म्हणजे जी काय सुहाना मसाला हे जे असे बाजारात मसाले भेटतात ना ते भाजीला जास्त मी वापरत नाही. कारण त्यानं कसं माहिती का, थोडंसं पित्ताचा पण त्रास होतोय आणि आम्हाला जास्त आवडत पण नाही. म्हणून हे असं सिंपल पद्धतीने मी गवारी मस्त अशी करून घेतली. आणि आणि गवारी मी जास्त ना परत शिजवून पण घेत नाही, कारण पहिलेच आपण तेलामध्ये फ्राय केलेले असते. थोडंसं वरून मीठ तिखट हे सगळं लागोस तर एक 5 मिनिटं वाफ देते, त्याच्यानंतर लगेच काढते. गवारी ना जास्त पण शिजलेली छान लागत नाही, थोडीशी आम्ही
भांडी भरपूर पडली होती कारण स्वयंपाक सगळा पूर्ण स्वयंपाक वगैरे करून घेतला. भाज्या वगैरे थोडे थोडे छोटे छोटे डबे काय पातेले होते त्याच्यात काढून घेतलं आणि सगळं एकदाच स्वच्छ किचन केलं ना, मग परत एकदा भांडी घासली ना तर दिवसभर किचन एकदम क्लीन राहते बघा. आणि संध्याकाळी पण स्वयंपाक करायला काही टेन्शन वाटत नाही. म्हणून मी काय केलं, जी काय गवारीची भाजी, पिठलं, भाकरी काय होतं ते सगळं ना, जे आपले पोळ्याचा डबा हे असते ना ते सगळं भरून ठेवलं. आणि त्याच्यानंतर भरपूर अशी भांडी काढली, सगळी भांडी घासून घेतली. आणि काय झालं, मध्ये माझं विम जेल पण थोडंसं आपलं संपलं ना, तर साबणानं ना एवढी भांडी निघत नाहीत बघा. म्हणून काय केलं तर फळीवरचे डबे वगैरे पण थोडेसे काढले होते मी. त्यामुळे सगळं गावाकडे गेल्यामुळे पण चिकटपणा जरा भांड्याला आलता. सगळं रूम वगैरे आपलं घर वगैरे पॅक असलं ना थोडा फरक पडते. आणि खिडक्या खुल्या असल्या, हवामान फ्रेश असलं की एवढं काय भांड्याला पण होत नाही. तर आपण ना गावाला गेलं की काय ना काय थोडं म्हणजे प्रॉब्लेम होतच असते. तर सगळं भांडे वगैरे मी घासून घेतली. त्याच्यानंतर आणखी मला फरशी वगैरे पण पुसायची होती, पण फरशी वगैरे पण मी पुसून घेतले, पण व्हिडिओमध्ये काय शेअर केलं नाही. अशा सगळ्या गोष्टी जर आपण रोज म्हणजे एवढं जास्त गोष्टी जर शेअर केलेल्या दाखवले ना तर व्हिडिओ खूपच मोठा होता आहे. आधीच माझा व्हिडिओ ना वरचेवर मोठा होत चाललेला आहे. तर म्हणजे मी किती पण कमी करायचा प्रयत्न केला ना तर माझा व्हिडिओ ना 7 मिनिटाचा तर सहजच होऊन जाते. मग म्हणून मी ना जेवढं म्हणजे जे काय एका दिवशी ही शेअर करते, एका दिवशी त्या गोष्टी शेअर करते, सगळंच केलं ना मग 10 मिनिटाच्या पुढे व्हिडिओ जातो आणि व्हिडिओ खूप मोठा होत आहे. म्हणून कधी देवपूजा, कधी फरशी ह्याचा एक वेगळा व्लॉग टाकत असते आणि ही जे काय रुटीनची कामं आहेत ना त्याचा वेगळा. कारण सगळं थोडं थोडं म्हणलं ना तर कधी टाइम निघून जाते काय समजत नाही बघा. कारण व्हिडिओमध्ये किती पण थोडं थोडं घ्या तुम्ही, ते वाढतच जाते कंटेंट. तोपर्यंत मला असं वाटायला लागले ना की सुट्ट्या लागून आता एवढं लय घोळ झालेलं आहे असं वाटायला. पोरं ना कामं तर करू लागतात मला, पण गोंधळ पण त्यांचा लय चालला इकडं. तर म्हणलं चला पहिलं ती त्यांचं चालू द्या, तर जेवण करून घेते थोडंसं. तर जेवणामध्ये बघा सगळं असं बनवलं होतं. मग थोडंसं जेवण वगैरे पोरांनीच मला वाढून दिले, कारण रोज कसं आहे आता जोपर्यंत सुट्टे आहेत ना तोपर्यंत थोडं थोडं काम मला ती करू लागते, थोडी थोडीशी मदत करू लागते. आणि पोरांचं जेवण ना पहिलेच झालं होतं. ज्यावेळेस मी सगळं स्वयंपाक वगैरे करते ना त्यावेळेस ती जेवण वगैरे करून घेतात. आणि त्यांना ना आता सुट्टी असल्यामुळे एकदम निवांत वाटते. काय आहे माहिती का, त्यांना आता परीक्षा नाही काय नाही, पुढच्या वर्षी नवीन वर्गात जायचं, नवीन असं म्हणजे त्यांचं त्यांचं काय तर चाललेत गप्पा. तोपर्यंत मी सगळी कामं वगैरे करून घेतली. तर असा होता बघा आजचा व्लॉग. तर इथंच व्हिडिओचा एंड करते. भेटूया माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.